वर्षापासून इन्सुलिन चालू झालं होतं. टॅबलेट काही होत्या? हो, होत्या ना. किती होत्या? 2 होत्या. ओके. हं. कसं वाटत होतं बरं इन्शुरन्स आणि टॅबलेट घेऊन डेली आपला आयुष्य जगत असताना डेली दिवस लय सकाळचा बेकार दिवस जात होतं. झोपेतून उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतचं काय विचार येत होते डोक्यामध्ये? कसं तुम्ही हे करत होतात? बेकार जात होता दिवस. काय विचार यायचे? सकाळ-संध्याकाळ टोचून घ्यायचं, गोळ्या खायच्या. वजन स्वतःची इंजेक्शन टोचून घ्यावं लागतं. इन्शुरन्समध्ये काय असतं माहिती आहे? तर ते इंजेक्शन डॉक्टर नसतात हे इंजेक्शन देण्यासाठी. ऑल पार्टिसिपेट आत्ताचे जे सर आहेत पैठणचे, हां. शुगर बढ़ गई तो आपको इंसुलिन खुद को इंजेक्शन खुद के बॉडी के अंदर लेना पड़ता है. हो. तर कसं वाटायचं बरं तुम्हाला? काय काय फिलिंग होती? नको वाटत होतं टोचून घ्यायला रोज. येस. मग आता काय परिस्थिती आहे आपल्या फॅमिलीमध्ये आल्यापासून पौष्टिक सकस संतुलित आहार तुम्ही इनटेक केल्यानंतर आता या 2 महिन्यानंतर काय बदल वाटतोय तुमच्यात? काल मी डॉक्टरांच्याकडे गेली होती. हा. तर डॉक्टरांनी पूर्ण इंजेक्शन बंद केलं माझं आणि आता 2 महिन्याच्या सांगितल्यात गोळ्या चालू ठेवल्यात. यस. सभी लोग चैट बॉक्स में सविता पवार मैम का कॉन्ग्रेचुलेशन करेंगे। उनके डॉक्टर ने बोला है इंश्योरेंस अभी लेने की जरूरत नहीं। सभी लोग चैट बॉक्स में उनको मोर पॉवर टू यू सविता पवार सविता मॅडम त्यांना असंच निरोगी ठेवण्यासाठी सगळ्यांनी शुभेच्छा द्या चॅट बॉक्स मध्ये. यस. की त्या इन्शुरन्स फ्री झालेले आहेत. वाव. मोर पॉवर टू यू सविता पवार मॅम. यस. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन तुमचं की तुमच्या थँक यू सर. डॉक्टरांनी तुम्हाला इन्शुरन्स घेण्यापासून आता सांगितलं घेण्याची गरज नाही. हो. काय काय आनंद आहे तुम्हाला? काय खुश आहेत? रात्री तर एवढा आनंद झाला होता मला सर, मी डॉक्टरांकडून आले, की लगेच आमच्या कोचला सांगितलं, "सर माझं इंजेक्शन बंद झालंय." लय वाव. मस्त वाटलं मला रात्रीपासून. येस, येस. बिग, 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 बिग कॉंग्रॅच्युलेशन. आम्हाला पण खूप आनंद होतोय, कारण तुम्ही गोल्डन फॅमिली बरोबर आलात. कोचेसचं गाईडन्स घेतलंय, योग्य पौष्टिक सकस संतुलित आहार घेतलाय आणि आज तुमच्या डॉक्टरांनी सांगितलंय, की आता तुम्हाला इन्शुरन्स घेण्याची गरज नाही. वॉव! बिग, बिग कॉंग्रॅच्युलेशन. आता अजून काय-काय बदल झाला याबरोबर? चेहऱ्यावर पण माझ्या असं म्हणजे सगळं असं काळं-काळं डाग होतं, ते पण आता सगळं हे झालेत आणि माझे केस पण खूप गळायचे. हे जसं चालू झालं तेव्हापासून केस पण असे गळायचे, जिकडे-तिकडे सगळीकडे केसच केस होते. पण आता ते पूर्ण बंद झाले आणि अच्छा. आता सगळं केस गळती व्यवस्थित पण आहे. थांबली. वाह! हो. येस. इन्शुलिन घेणं थांबलंय, केस गळती थांबले. वेट लॉसचा काही रिझल्ट आहे तुम्हाला? वेट लॉस करायचा होता का तुम्हाला? हां, सर माझं 60 किलो होतं. त्याच्यातलं येस. 12 किलो कमी झाले. 12 केजी फॅट लॉस किया. वाव. बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन. वजन कमी होतच का इथे? बघा, सविता पवार मॅडमने 12 केजी वजन कमी केलंय. वजन कमी होतं. मनोज सरनी 20 केजी वजन कमी केलंय. वजन कमी होतच. वाव. खूप खूप अभिनंदन तुमचं. काय सांगाल बरं तुम्ही मी तर सगळ्यांना? सगळ्यांना सांगणार, की सगळ्यांनी घ्या. माझ्या फॅमिलीत पण माझा मुलगा घेतोय, माझा भाचा घेतोय, मी घेते. येस. सगळ्यांनाच चालू केलंय आता. पौष्टिक सकस संतुलित आहार तुम्ही संपूर्ण परिवाराला दिले. का बरं हो. तुम्हाला का गरज वाटली, की ठीक आहे, तुम्हाला फक्त वजन कमी करायचं होतं किंवा हेल्थचे चॅलेंज होते, पण तुम्ही सगळ्या परिवाराला दिलं ज्यांना चॅलेंज नव्हते. का बरं? सगळ्यांनीच हेल्दी राहावं, सगळ्यांनी निरोगी राहावं. निरोगी हां. राहावं सगळ्यांनीच. आपला पौष्टिक सकस संतुलित असा आहार आहे. निरोगी व्यक्तीने खाल्ला तर तो आजारी पडत नाही आणि आजारी व्यक्तीने खाल्ला तर तो लवकर बरा होतो. जसं आता यांना इन्सुलिन चालू होतं. यांनी पौष्टिक सकस संतुलित आहार घेतला तर यांची बॉडीची रिक्वायरमेंट पूर्ण झाली आणि आज या मेडिकल फ्री लाईफ जगण्याकडे वाटचाल करत आहेत. वॉव! हो. बिग बिग काँग्रॅच्युलेशन. त्यामुळे 2 गोष्टी लक्षात ठेवा. आजारी आता कुणाला आजार नाहीये, काही चॅलेंज नाहीये. अशा व्यक्तीने काय करायचंय? पौष्टिक सकस संतुलित आहार घ्यायचा, व्यायाम करायचा. तुम्ही आजारीच पडणार नाहीत.
आणि ज्या लोकांना काहीतरी मेडिकलचे इश्यू आहेत, मेडिकल चॅलेंज आहे, अशा लोकांनी पण पौष्टिक खायचं आहे, व्यायाम करायचा आहे. तुम्ही आजारी पडलेल्या आहात म्हणजे काहीतरी मेडिकल इश्यू आहेत तर तुम्ही नॉर्मल स्टेजकडे येणार. वाव. यस. खूप खूप अभिनंदन सविताताई तुमचं. थँक्यू. आणि तुम्ही बिग बिग कॉंग्रॅच्युलेशन की तुम्ही चांगलं. किती दिवस बरं आता तुम्ही गोल्डन फॅमिली बरोबर किती दिवस राहताल इथून पुढे? कायम. मी आहे तोपर्यंत. हो नक्की. सर. बघा आम्हाला असे म्हणतात आणि 6 महिने सगळं मेडिकल चॅलेंज आणखी तुमचे सॉल्व्ह झाले की आम्हाला सोडून जातात. हां? नाही, नाही सर, असं नाही होणार आता. तुम्ही मी आयुष्यभर राहणार आमच्या बरोबर. सर. येस. आम्ही मागच्या 4 वर्षामध्ये 30,000 पेक्षा जास्त लोकांना मेडिकल फ्री बनवलं आहे. आणि हे करत असताना बरेच व्यक्ती 6 महिने झालं की कीप करतायत, नंतर जातायत. ते म्हणतात, "सर, आता मी फ्री झालोय. मला आता चॅलेंज नाही आहेत. मी एकदम फिट आहे." आणि परत झोप घेतात, उशिरापर्यंत जागतात रात्री आणि परत सकाळी उशिरा उठतात. त्यामुळे ते पूर्ण परत आपलं जसंच तसं पूर्वीचं लाईफ जगायला सुरुवात करतात. आणि हेल्दी, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल पासून दूर जातात. असं नाही ना करणार तुम्ही? नाही, नाही, नाही सर, तसं नाही करणार. आणि तसं केलं, की परत ते इन्शुलिन्सकडे वाटचाल होते. परत मग डॉक्टरांकडे जावं लागतं. परत हॉस्पिटलला जावं लागतं. कारण हे 1 दिवसासाठी नाहीये. हेल्दी ॲक्टिव्ह लाईफ ही डेली ठेवावं लागेल आपल्याला. डेली. हो सर. येस. खूप खूप अभिनंदन सविताताई. पुनश्च एकदा तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं. धन्यवाद. थँक यू सर. येस. येस. अजून कोणी आहे?